नमस्कार, जय महाराष्ट्र। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एकटे पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सर्व ताकद पणाला लावली आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी वार करण्यासाठी नारायण राणे यांना पक्षात घेतलं। त्याचबरोबर त्यांचे दोन सुपुत्र रोज उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरती टीका केल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही, अशातच काही घटना घडताना दिसत आहेत। आणि याचमुळे कोकणवासीय जे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांनी मात्र त्यांनाच धक्का दिलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला लाखोंचा जनसमुदाय, हजारो कार्यकर्त्यांची गर्दी आणि हीच गर्दी या ठिकाणी जमू देणार नाही असं वाक्य करणारे नितेश राणे हे मात्र तोंड घशी पडलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी झालीच, तर याच ठिकाणी नारायण राणे आणि नितेश राणे यांचे जवळचे कार्यकर्त्यांनी देखील त्यांची साथ सोडत उद्धव ठाकरे यांच्या पक्षात पक्षप्रवेश केला। यामुळे कुडाळ, माणगाव, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता कोकणामधली जी शिवसैनिक आहेत ते पेटून उठल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत आणि अफाट जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेला जोरदार झटका दिल्याचं बोललं जातंय आणि सध्या जिल्ह्यामध्ये एकच चर्चा चालू आहे, जो कट्टर शिवसैनिक आहे तो फक्त उद्धव आणि मातोश्री यांच्याशी